आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. दुपारचे 12 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्विटनं अनेकांच्या भुवया उंचावलेत आणि केकच खळबळ उडाले. कारण बाबरी पतनाच्या संदर्भात त्यांनी ट्विट केलंय. 6 डिसेंबरचं निमित्त होतं आणि या निमित्तानं ऐतिहासिक घटनेला 29 वर्ष पूर्ण असं मिलिंद नार्वेकर यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे आणि त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. बाबरी पतनाच्या स्मृती मिलिंद नार्वेकर यांनी अचानक जागवले आहेत. शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी नमन असं मिलिंद नार्वेकर यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, अचानक शिवसेनेला किंबहुना मिलिंद नार्वेकर यांना बाबरीच्या पतनाची आठवण कशी काय झाली? शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी 5 वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे आणि एक ट्विट वादग्रस्त त्यांनी शेअर केलेला आहे ट्विटरच्या माध्यमातून. 6 डिसेंबर 1992ला देखील बाबरी मस्जिद येथे RSSचे कारसेवक आणि त्याचबरोबर शिवसैनिकांनी जी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली तेव्हाचा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यावेळेला जे शिवसैनिक शहीद झाले त्यांच्या बलिदानाला त्यांनी एक प्रकारे नमन केलेलं, अभिवादन केलेलं आहे. आजच्या दिवशी जवळपास आता 29 वर्ष होत आलेली आहेत आणि या घटनेला आणि त्यावेळेला शिवसेनेतून एकमेव ही प्रतिक्रिया आलेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत जे शहीद झालेले शिवसैनिक आहेत त्यांना अभिवादन केलेलं आहे. या फोटोमुळे पुन्हा आणखीन एक वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो. एकीकडे विरोधक सातत्यानं आरोप करतायत की शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिली नाही, मात्र दुसरीकडे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मात्र कट्टर हिंदुत्वाचा पुन्हा एकदा पुकार जो आहे. पण मग उदय, आता राज्यामध्ये शिवसेनेची जी सत्ता आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यानं आहे. या दोन पक्षांच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया हाती आल्यात? अजून या संदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही, कारण नुकतंच काही मिनिटांपूर्वीच हे ट्विट केलेलं आहे. मात्र बाबरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या संदर्भातलं जे काही वातावरण होतं किंवा जो काही त्यावेळेचा जी घटनाक्रम होता त्यावरती काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतलेलाच आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील घेतलेला आहे. मात्र एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार आहे. अशा वेळेला आपल्या सहकारी पक्षाची काय प्रतिक्रिया आहे हे देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे शिवसेनेसाठी. त्यामुळे शिवसेना त्यांच्या सहकारी पक्षांना कसं काय सामावून घेणार वैचारिकदृष्ट्या हे आता पाहावं लागेल. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे सचिव आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी साधारण 40 मिनिटांपूर्वी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये जो फोटो आहे तो 92चा फोटो आहे. दरम्यान याबद्दल विरोधकांच्या प्रतिक्रिया हाती आलेत. या ट्विटमध्ये काय चुकीचं आहे, योग्यच आहे असं म्हटलंय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. तर नार्वेकर हे नवे शिवसेनेचे प्रमुख आहेत का, असा खोचक प्रश्न नारायण राणे यांनी केला. मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलंय. बाबरी मशिदीच्या पतनाच्या वेळेचा एक फोटो त्याच्यामध्ये आहे आणि बलिदान दिवस अशा स्वरूपाचा त्या ट्विटला त्यांनी कॅप्शन दिलेलं आहे. योग्यच आहे, ते चूक काय त्याच्यामध्ये? की लग्न सगळे थांबवत राजकीय नेत्यांनी नवीन शिवसेना त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं साधारण हे 40 मिनिटापूर्वीचं ट्विट आणि त्या ट्विटमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळेला तिथे जे 3 घुमट होते त्यातल्या एका घुमटावर चढलेले कारसेवक यांचा एक फोटो ट्वीट केला आहे आणि तिथे म्हटलं आहे, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन. म्हणजेच शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम असं त्यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे. पण अर्थात शिवसेना राज्यामध्ये सत्तेत आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्तेत आहे.
अर्थातच बाबरी मशीद, तत्कालीन बाबरी मशीद आणि या सगळ्या अयोध्येचं आंदोलन या विषयात काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचं हे ट्विट या पक्षांना कसं रुचेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. यावर अद्याप सत्तेमध्ये सहभागी असलेल्या अन्य दोन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याकडून प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. पण मिलिंद नार्वेकर यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावले. भाजपचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत यावर प्रतिक्रिया द्यायला. अतुलजी, मिलिंद नार्वेकर यांचं एक ट्विट तुम्ही पाहिलं, काय प्रतिक्रिया आहे? शिवसेनेचा जो ढोंगीपणा आहे त्याचाच हा एक उत्तम नमुना आहे आणि त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटला काहीच काही महत्त्व नाहीये. मुळात बाबरी ढाचा हा घडला गेला तो केवळ आणि केवळ कारसेवकांमुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी जे जन आंदोलन उभं केलं होतं त्याच्यामुळे. पण शिवसेनेची अवस्था अशी आहे की त्यांना हे माहिती आहे की आपण हिंदुत्व सोडलेलं आहे, मराठी सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे जो परंपरागत हिंदुत्ववादी मराठी मतदार आहे तो आपल्यापासून दुरावला आहे आणि त्याच्या भीतीपोटी अशा प्रकारची दुहेरी नीती ते घेतात. त्यातलाच हा नमुना आहे. मी एवढंच सांगेन नार्वेकरांना आणि शिवसेनेला की तुमच्या असल्या ढोंगी हिंदुत्वाला महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता भुलणार नाही. तुमचं खरं स्वरूप सत्तेकरता सोनिया गांधींसमोर तुम्ही लोटांगण घातलं. ज्या सोनिया गांधींचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या भाषेत करायचे ती भाषा मी इथे वापरू शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा सोनिया गांधींसमोर नतमस्तक होता. ममता बॅनर्जींनी हॉटेलवर बोलवल्यानंतर त्यांना भेटायला जाता, त्यांच्यासमोर नतमस्तक होता. ज्या ममता बॅनर्जींनी सीएला विरोध केलाय, ज्या ममता बॅनर्जी या दुर्गा पूजेला विरोध करतात त्यांच्यासमोर नतमस्तक होता आणि आज मात्र ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांच्याकरता मी शतशत नमन करतो. या ढोंगीपणाला कोणीही भुलणार नाही. शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी बाणा सत्तेकरता मुख्यमंत्र्यांनी सोडलाय ही वस्तुस्थिती. बरं, अतुलजी तुम्ही राहाच आपल्यासोबत. आता आपल्यासोबत जोडले गेलेत शिवसेनेचे आता आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडेजी. अंकुशजी, तुम्ही मिलिंद नार्वेकर यांचं ट्विट पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर त्यांनी शिवसेनेचा लोगो छापलेला त्यावेळचा फोटो ट्विट केलाय आणि शिवसैनिकांना कोटी कोटी प्रणाम असं म्हटलंय. तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, खरं म्हटलं तर 6 डिसेंबर हा आता दिवस आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी साजरा केला जातो आणि या दिवशी जी घटना घडली त्या घटनेला होऊन आता जवळपास 30-40 वर्ष होऊन गेलेत. त्यामुळे ते पुन्हा आता त्याच्यावरती काही कोणी हे करणं हे कितपत योग्य आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. पण मिलिंद नार्वेकरांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी शिवसैनिकांना कोटी कोटी प्रणाम केलेला आहे आणि बाळासाहेबांनी देखील त्यावेळेला सांगितलं होतं जर ही बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिक असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे असं बाळासाहेब त्यावेळेला म्हणले होते. उलट भारतीय जनता पक्षाचे जे नेते होते ते मात्र मग ते अगदी पार अटलजींपासून तर लालकृष्ण अडवाणींपासून मुरली मनोहर जोशींपासून असेल त्यांनी मात्र हात झटकले होते की बाबरी मशीद पाडण्यामध्ये आमचा काही संबंध नव्हता. पण मग तुम्ही मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटचं स्वागत करताय? नाही, त्यांनी ठीक आहे, त्यांना त्यांचा पक्ष म्हणून शिवसेना म्हणून शिवसैनिकांना साठी त्यांनी केलेलं ते त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची वादग्रस्त ट्विट करणं, वक्तव्य करणं हे देखील बरोबर नाही. पण बाळासाहेबांनी खुल्या मनाने आणि स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलं होतं की जर बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा हात असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. उलट पक्ष मी मगाशी म्हणालो ना की भारतीय जनता पक्ष मात्र त्या बाबतीमध्ये पळपुटेपणा केला होता की नाही आम्ही नाही कारसेवकांनी पाडलं वगैरे. कोणाचे कारसेवक होते? त्यांचेच होते ना. त्यामुळे उलट भारतीय जनता पक्षाला दुटोंडी आपण म्हणायला पाहिजे, परंतु शिवसैनिकांना शिवसेनेला मात्र दुटोंडी म्हणणं हे काही योग्य नाही. पण आता काही क्षणांपूर्वी भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की होय शिवसेना दुतोंडी आहे कारण सत्तेत असताना एक भूमिका घेते आणि आता वेगळी भूमिका घेते. नाही, आताची भूमिका सोडा हो.
पण ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली त्यावेळेला बाळासाहेबांची भूमिका काय होती ती महत्वाची आहे. आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर अटलजी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, त्यांची भूमिका काय होती ती पहा ना. आणि आता मात्र राम मंदिर बांधत असताना किंवा कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आमच्यामुळे सगळं होतंय, आमच्यामुळे सगळं होतंय, दुटप्पी भूमिका घेणारी भाजप आहे. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद. मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटबद्दल थेट प्रतिक्रिया न देता जी शिवसेनेची त्यावेळेची भूमिका होती तीच पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर यांनी मांडली. पण सध्या अशा प्रकारे वादग्रस्त ट्विट करणं अनावश्यक होतं असं मात्र अंकुश काकडे राष्ट्रवादीचे नेते यांनी आवर्जून नमूद केलं. आणि आता काही बातम्या ओमायक्रॉन बद्दलच्या. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन जो व्हेरियंट नवीन आलेला आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पॉझिटिव्ह पेशंट आता सापडू लागलेत. मुंबई, पुणे आणि पिंपरीमध्ये एकूण 21 रुग्ण परदेशातून आलेले कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. अजूनही अनेकांचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत आणि त्याचा रिझल्ट येणं, त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे. मात्र राज्यामध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नाचा सीझन सध्या आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं लग्न करणं खरंच योग्य आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय. व्हीआयपींना सूट आणि सर्वसामान्यांना दंड असं का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. हे फक्त आम्हीच उपस्थित करतोय, आम्हीच म्हणतोय असं नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबद्दल उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत शिवसेनेचे नेते आणि खासदार यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही मुलीचं लग्न आहे. तिकडे बीडमध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मुलांच्या लग्नामध्ये अशाच प्रकारे हजारोंच्या संख्येनं नागरिक आले होते. तर देवयानी फरांदे भाजपचे आमदार आहेत नाशिकमध्ये, त्यांच्याही मुलीच्या लग्नाला हजारोंची गर्दी होती. तुम्ही बघितलं काल परवा काही राजकीय लोकांच्या घरातली लग्न झाली, प्रचंड गर्दी, लोक अजिबातच त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. परंतु हा इतका गतीनं पसरतो म्हणजे काही काही जण सांगतात की बाबा पूर्वीचा कसं 3 फुटाच्या 5 फुटाच्या पुढं तिथं आपण एकाला कोणाला झाला साधं चहा पिण्याच्या करता मास्क काढलं तरी देखील तो लगेचच कव्हर करतो असं दबकी आवाजात सांगितलं जातं. आता हे सगळं वेगवेगळे जण सांगतात, तज्ज्ञ लोक सांगतात, टास्क फोर्सचे डॉक्टर लोक सांगतात. परंतु त्या संदर्भामध्ये एकदा क्लिअर चित्र देश पातळीवरून सगळ्या राज्यांना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत पोहोचण्यात एकदा देश पातळीवर निर्णय झाला तर मग ती राज्यात त्यांच्या नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. त्यात महाराष्ट्र पण अजिबात मागे राहणार नाही. त्यामुळे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी थेट भूमिका घेतली की अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असताना लग्न आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करणं हे योग्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं. पण राज्यातली परिस्थिती मात्र वेगळी आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या घरची लग्न कार्य मात्र हजारोंच्या उपस्थितीत पार पडतात. आपण ही 4 ठिकाणची दृश्य पाहतोय. या 4 शहरांमध्येच नाही, म्हणजे केवळ मुंबई, पुणे, नाशिक आणि बीड एवढ्याच ठिकाणी नाही तर राज्यात गेल्या काही दिवसांत अन्यसुद्धा काही लग्न सोहळे झाले की जे फार मोठ्या वाजत गाजत आणि थाटात पार पडले. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, अजितदादांनी थेट भूमिका घेतली आहे की अशा प्रकारचे लग्न सोहळे आयोजित करणं बरोबर नाही. हो, अजितदादांच्या भूमिकेचं निश्चितच आपण स्वागत केलं पाहिजे, पण त्यांनी सुरुवात त्यांच्या पक्षापासून केली पाहिजे असं माझं मत आहे. कारण राष्ट्रवादी किंवा सगळ्याच पक्षाचे राजकीय नेते जे बेसिकली दुसऱ्या फळीतले जे नेते असतात ना, कार्यकर्ते, कारण आता महापालिका आल्यात, हे खूप ठिकठिकाणी शक्ती प्रदर्शन करतात. लग्न सोहळेच नाही तर बाकीच्या सभा समारंभ या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा नेते मंडळी येतात तर तिथं पहिल्यांदा अजित पवारांनी खरं तर या गोष्टींना अटकाव घातला पाहिजे पक्ष पातळीवर. साहजिकच त्याचं अनुकरण इतर पक्षही नक्कीच करतील. त्यामुळं त्यांचा आदेश म्हणूया किंवा त्यांचा सल्ला
खरंच इतर पक्षांनी घेतलं पाहिजे, पण ते प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या पुण्यातलाच विषय जायचं तर परवा नाना पटोलेंचं लग्न, मुलीचं लग्न झालं. नंतर आणखीन एक दोन राऊतांचं परवा मुंबईतलं, पण तिथे सुप्रियाताईंनीच खुलासा केला की फक्त 50 लोक होती. पण असं प्रत्येक ठिकाणी होत नाही. किंवा कालचं नाशिकचं एका पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरीच काहीतरी हळदीचा कार्यक्रम रंगला होता. म्हणजे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, व्हीआयपी साठी का नाहीत, असा हा मुद्दा आहे. तर ते सर्वांनी पाळले गेले. अजितदादांचा नेहमी तो कटाक्ष असतो, ते मागचे कधी वावरतही नाही सार्वजनिक जीवनात. ते इतरांनी पाळलं तर निश्चितच खूप फायदेशीर ठरेल. कारण ओमायक्रॉन व्हायरस आपल्याला माहिती आहे, त्याचा धोका किती मोठा आहे. त्याचे कारण प्रसाराचा संसर्ग खूप मोठा आहे. ह्या गोष्टी जर पाळल्या, म्हणजे पुन्हा एकदा, कारण लोकांना सध्या कोरोनाचा थोडा विसर पडलाय, ते पुन्हा एकदा चालू केलं पाहिजे मास्क कंपल्सरी. बरोबर. आणि गर्दी हे सगळं बरोबर. चंद्रकांत, राज्य सरकारनं गेल्या काही काळात विविध प्रकारच्या नियमांमध्ये सवलत दिलेली आहे की लग्नाला किती लोक उपस्थित असावेत इथपर्यंत सरकारनं नियम आखून दिले होते. असं वाटतं की ओमायक्रॉनचा प्रभाव वाढतोय हळूहळू, तर पुन्हा एकदा असे निर्बंध घालण्याची वेळ आलेली आहे? अजून तरी ती आलेली नाही, पण भविष्यात ती येऊ शकते अशासाठी. कारण आता पुण्यामध्ये एक सापडला, पिंपरी चिंचवडला 6 सापडले, कल्याण डोंबिवली. ओमायक्रॉनच्या मुळात रिपोर्ट यायला वेळ लागतोय, पण तोपर्यंत वेळ हातातनं जाऊ नये याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण आता जर शासनानं किमान मास्क जरी कंपल्सरी केला आणि सॅनिटायझेशन आणि सोशल, हे 3 गोष्टी जरी आता कंपल्सरी केल्या आणि जे ओमायक्रॉनचे जे रुग्ण आहेत त्यांना होम क्वारंटाईन ऐवजी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं तर ह्या साथीवर आपण निश्चितच कंट्रोल करू शकतो. बरं. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. इकडे दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून भीम आर्मी आक्रमक झाली. भीम आर्मीच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी दादर रेल्वे स्थानकामध्ये अर्धनग्न आंदोलन केलं. स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं आणि त्यांच्या नावाला विरोध असल्यास तो उघडपणे सांगावा अशी भूमिका भीम आर्मीनं घेतली. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा यावेळेला आंदोलकांनी घेतला. आप बताइए कि क्या आंदोलन है? दादर स्टेशन को भारतीय रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनका नाम भीम आर्मी ने पिछले 4 साल से लेने का बीड़ा उठा के रखा है, तो दादर का नाम क्यों नहीं दे रही है? दादर का नाम क्यों नहीं दे रही है? बिल्कुल, यहाँ पर देखिए तस्वीरें, आधे लोग कपड़े उतार कर आंदोलन कर रहे हैं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम दादर स्टेशन को देने को लेकर के यहाँ पर आंदोलन शुरू है। दादर स्टेशन के बाहर ये पूरा आंदोलन शुरू है। बताइए कि जिस तरीके से तमाम सारे लोग यहाँ पहुंचे हैं और सब आंदोलन कर रहे हैं। दादर स्टेशन का नाम डॉक्टर भीमराव अम्बेडकर को लेकर के आंदोलन शुरू है। तस्वीरें मैं आपको दिखा रहा हूँ, तमाम सारे पार्टी के कार्यकर्ता पहुंचे हैं। वो सारे लोग क्या आंदोलन है, किस तरीके का आंदोलन कर रहे हैं? देखिए, आप देखते हो कि दादर ईस्ट वेस्ट में चैत्यभूमि है, जहाँ पे लाखों की संख्या में बाबा साहब को अभिवादन करने के लोग आते हैं। बाबा साहब का घर यहाँ पर है, राजगुरु अभी हिंदू मिल पे यहाँ पे है, उनका कॉलेज भी है। और जिसने भारत का संविधान लिखा, उनका दादर रेलवे स्टेशन को नाम देने के लिए केंद्र सरकार विरोध करती है और ये जो महाराष्ट्र सरकार है वो भी विरोध करती है। लेकिन आज आप लोग कैसे विरोध प्रदर्शन कर रहे हैं? देखिए, अब हम आधा नग्न आधा कपड़ा उतार कर निषेध कर रहे हैं। ये सरकार का अपयश है, सरकार का फेल्योर है, जिन्होंने हमें ये आंदोलन करने के लिए लगाया। और आप लोग आंदोलन कर रहे हैं लेकिन इसका कोई निष्कर्ष नहीं निकल रहा है, क्योंकि शिवसेना का और राज ठाकरे का विरोध है। इसमें शिवसेना और राज ठाकरे का विरोध है, इसके लिए कांग्रेस राष्ट्रवादी एक कदम नहीं उठा रही है। तो शिवसेना और राज ठाकरे को मैं यही कहूंगा, आप विरोध मत करो। आप शिवसेना यानी उद्धव ठाकरे और राज ठाकरे, ये 2 ही पार्टी की वजह से आज तक नामांतर रुका हुआ है। बिल्कुल, यहाँ पर तस्वीरें देखिए कि हाथों में इस तरीके से दादर स्टेशन का नाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर देने को लेकर के तस्वीरें लेकर के और तमाम सारे कार्यकर्ता भीम आर्मी के पहुंचे हुए। तस्वीरें देखिए, पुलिस चारों तरफ से इनको रोके हुए ताकि ये कहीं आगे पीछे न जा पाए, लेकिन लगातार सुबह से आंदोलन कर रहे हैं और इनकी डिमांड है कि भीमराव अम्बेडकर के नाम पर दादर स्टेशन का नाम हो। और उसको लेकर के तस्वीरें आप देखिए कि दादर स्टेशन के बाहर ये पूरा प्रदर्शन चल रहा है और भीम आर्मी ये पूरा प्रदर्शन कर रही है। कैमरा दिग्विजय के साथ अभिषेक पांडे,
मुंबई न्यूज 18 इंडिया। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन। या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर जमले आहेत। दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी काही विशेष व्यवस्था सरकारच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आले। यावर्षी कोरोनाचं सावट कायम आहे, त्यामुळे खरं तर गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं। त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तमाम राज्यातल्या जनतेच्या वतीनं आज बाबासाहेबांना अभिवादन केलं। यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं। त्यांनी नंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आज महापरिनिर्वाण दिन। मी महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं, 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांनी सांगितलेला विचार आज देखील समता, एकता, बंधुता, सर्वधर्म समभाव या विचारांनीच देश पुढे जाऊ शकतो हे अनेकदा आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तोच विचारांनी आपण सगळ्यांनीच ह्या देशाला पुढे न्यायचं आहे। वेगवेगळी संकटं येत असतात, परंतु त्या संकटावर मात करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात। अशाच काही जणांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार ओपनवर यांनी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी आपल्याला राज्यभरातून अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। आपण पाहत असाल तर आपल्याला त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी आपल्याला लांबच रांग लागल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे। आपण या अनुयायांशी देखील या संदर्भातला संवाद साधणार आहोत। ते नेमके कुठून आलेले आहेत? दादा, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलेला आहात? मी शरद वानखेडे, चांदवड तालुका सुतारखेडे गाव, जिल्हा नाशिक येथून आलो आहोत। काल रात्री निघालो आम्ही आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। ओके, तुम्ही कुठून आलेला? सर जळगाव। कोणत्या मार्गाने आलेला आहात? एसटी सध्या बंद आहे, तर कसं तुम्ही येत आहे? सर आम्ही ट्रेनने आलोय। आणखी काय आपल्यासोबत बोलण्यासाठी अनुयायी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय, तुम्ही कुठून आलेला आहात? अमरावती। अच्छा, राहणार लोणी, तालुका वरुड आणि जिल्हा अमरावती। ओके, तुम्ही प्रवास कधी सुरू केला मग? काल रात्रीने सकाळी पोहोचले आम्ही पण अमरावतीत कटलंच। मी वाशीमवरून आले। अच्छा, हा, मूर्तीच्या पूर्ववरून बसले। काल संध्याकाळी 8ला बसले, आज सकाळी इथे टच झाले। ओके, हो, मी वसईवरून आले मुंबई। जय भीम सर। सरकारचं धन्यवाद की यावर्षी 2019-21ला या ठिकाणी आम्हाला चैत्यभूमीचं दर्शन देण्यासाठी ठाकरे सरकार, विशेष म्हणजे मुंबई महापौर आणि या ठाकरे सरकारचं अभिनंदन। ओके, तर आपण पाहिलं असेल एकीकडं आपल्याला लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते, तर दुसरीकडे आपल्याला ज्येष्ठ महिला असतील, आपल्याला त्या स्वयंसेवक आहेत, ते आपल्याला रांगेवरती नियंत्रण ठेवताना पाहायला मिळतात, सूचना करताना पाहायला मिळतात। आजी, साधारणतः तुम्ही किती वेळापासून उभे आहात तिथे? आम्ही ना 8 वाजल्यापासून 8 ओके, आणि तुम्ही या सगळ्यांना सूचना करताय, रांगेत उभे राहण्या संदर्भात सांगताय? हा, त्याच्यामुळे आम्ही रांगेत उभा राहिला, आम्हाला बॅच आहे, त्याच्यामुळे आम्ही रांगेत उभा राहिला, माणसाला सोडायला आहे तुम्ही। ओके, तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर संपूर्ण राज्यभरातून आपल्याला नागरिक मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतं, तर दुसरीकडे स्वयंसेवक ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्या देखील आपल्याला काम करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, दादर। दरम्यान काही लोकांच्या संकुचित विचारांमुळे लोकशाहीचं नुकसान होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। लोकशाही बळकट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं।
कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यावेळी दिलेलं जे भाषण आहे, आजही तेच भाषण जसंच्या तसं आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत किंवा आपल्या आता पार्लमेंटमध्ये द्यावं, अशीच परिस्थिती आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की संकुचित वृत्ती सोडून आपण सगळ्यांनी एका मार्गाने चालण्याचा विचार केला तर आपण या देशाला एक महान देश बनवू शकतो. आज देश त्याच मार्गाने चाललेला आहे, पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरनं खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या संकुचित वृत्तींना मी या ठिकाणी अपील करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून आपण जर एका दिशेने सगळे निघालो तर येत्या 10 वर्षामध्ये जगातला एक विकसित देश म्हणून आपण भारत देशाला प्रस्थापित करू शकतो. आणि आता बोलूयात आणखीन एका बातमीकडे. शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी आज सकाळी हिंदू धर्म स्वीकारला. वसीम रिझवी यांनी गाझियाबादमधल्या नरसिंहानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत दशनादेवी मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारताना त्यांच्यावर 4 प्रकारचे संस्कार करण्यात आले, तसंच त्यांचं नामकरण देखील करण्यात आलं आहे. धर्मपरिवर्तनानं तर वसीम रिझवी यांचं नाव आता जितेंद्र असं ठेवण्यात आलं आहे. वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 श्लोक काढून टाकण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी न्यायालयानं फेटाळली. तेव्हापासून रिझवी हे मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. अखेर सातत्यपूर्ण टीकेनंतर त्यांनी धर्मपरिवर्तन केलं. शिया मुस्लिम बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांचं धर्मांतरण सुरू आहे आणि त्यांना आता जे मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात आता स्नान करून त्यांच्यावरती जे संस्कार आहे ते सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आज सकाळी 10 वाजेपासून हे वेगवेगळे संस्कार सुरू झाले त्यांच्या, ज्यामध्ये खास करून जर महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर हिंदू धर्मामध्ये सामील होण्याकरता जे संस्कार असतात ते सर्व संस्कार केले जातात. मुस्लिम धर्म त्यागून ते हिंदू धर्मात येत आहे आणि वासिम रिझवी जे आहे शिया बोर्डाचे अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आणि आज विविध संस्कारानंतर त्यांचं नामकरण देखील होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे नामकरणासाठी अयोध्या आणि मथुरेहून संत देखील आलेले आहे आणि त्या संतांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं नामकरण करण्यात येईल. वासिम रिझवी जे आहे ते माजी शिया बोर्डाचे अध्यक्ष आहे, शिया मुस्लिम बोर्डाचे अध्यक्ष. त्यानंतर आता हे या आत्ताचा संस्कार सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून कुठेतरी महत्त्वाचं जर बघितलं आपण तर ह्या संस्काराच्या मधून त्यांचं धर्मांतरण सुरू आहे, मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये येत आहे. डासनावरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप दाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि थेट प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, असं नेमकं काय कारण घडलं होतं गेल्या काही काळात की ज्यामुळे रिझवी यांचा निर्णय पक्का झाला धर्मांतराचा? महत्वाचं वसीम रिझवी जे आहेत शिया मुस्लिम बोर्डाचे माजी अध्यक्ष, त्यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये राम जन्मभूमी बनण्यासाठी हिरवा कंदील दिला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आपलं म्हणणं देखील मांडताना राम जन्मभूमीवरती राम मंदिर बांधण्यास आमची हरकत नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्यानंतर त्यांना मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं होतं आणि त्यामुळे ते प्रचंड नाराज देखील झाले होते. आणि त्यानंतर वसीम रिझवी यांच्या संदर्भात वारंवार देशभरात विविध ठिकाणी त्यांचे पुतळे दहन आणि ठिकठिकाणी त्यांचा समाजातून बहिष्कृत, मुस्लिम धर्मातून बहिष्कृत सुरू होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शेवटी निर्णय घेतला आणि त्यांनी आता मुस्लिम धर्म त्यागून त्यांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि हिंदू धर्मात प्रवेश घेतल्यानंतर त्यांचं नाव आता जितेंद्र नारायण सिंग त्यागी असं ठेवण्यात आलेलं आहे, नामकरण करण्यात आलेलं आहे. संपूर्ण संस्काराच्या प्रक्रिया आज सकाळी 10 वाजेपासून सुरू झाल्या आणि जवळपास या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्यांचं अयोध्या आणि मथुरेतील जे संत इथे आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि नामकरण करताना त्यांचं नाव ठेवण्यात आलं आहे जितेंद्र नारायण सिंग त्यागी. आणि महत्त्वाचं म्हणजे विविध प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती करण्यात आले. एकीकडे ज्या पद्धतीनं पूजा अर्चा करण्यात आली, त्यानंतर त्यांचं
जलप्राशन करण्यात आला, त्यानंतर त्यांच्यावरती अभिषेक करण्यात आला. अशी विविध प्रकारच्या प्रक्रिया ज्या असतात हिंदू धर्माच्या, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात सामील होण्याकरता, खास करून जर हिंदू धर्मात सामील व्हायचं असेल तर ते सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचं नामकरण करून आता त्यांना नवीन ओळख देण्यात आलेली आहे, जितेंद्र नारायण सिंग त्यागी म्हणून. बरं, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद इथे दाखल होत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती हे रायगडावर येत आहेत. यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे देखील रायगडावर गेले होते. तर यापूर्वी ग्यानी झैलसिंग यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं. रामनाथ कोविंद राष्ट्रपती रायगडावर येणार असल्यानं परिसराला पोलीस छावणीचं रूप आलं. आज देशाच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे की देशाचे राष्ट्रपती आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी खास तिथे यायला लागलेले आहेत. राष्ट्रपती 12:15 वाजता लँड झाल्यानंतर ते होळीच्या मैदानावर पोहोचतील रोपवेच्या माध्यमातून. होळीच्या मैदानावर आल्यानंतर राजसदरला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ते जातील. आमची अपेक्षा आहे ते बोलतील, 5 मिनिटं ते देशाला संबोधित सुद्धा करतील. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता इथे उपस्थित आहेत. उदय, कसं वातावरण आहे? राष्ट्रपती काही मिनिटापूर्वी दाखल झाले आहेत असं कळत आहे. मिलिंदजी, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं जवळपास 15 मिनिटांपूर्वी पाचाड इथल्या हेलिपॅडवरती आगमन झालेलं आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षितपणे पाचाडच्या जवळ असलेल्या हिरकणीवाडी येथे जिथे रोपवे स्टेशन आहे तिथे आता आलेले आहेत आणि रोपवेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बसले आहेत. थोड्याच वेळात रोपवे सुरू होईल आणि रायगड किल्ल्यावरती जिथे रोपवे स्टेशन आहे तिथे ते पोहोचतील. तिथून ते चालत रायगड किल्ल्याची पाहणी करत होळीच्या माळावरती पोहोचणार आहेत. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत. तिथून मग जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते राजसदरेमध्ये येतील आणि राजसदरेमध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. राजसदरेमधील छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीमध्ये जी सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे तिथे ते अभिवादन करतील आणि तिथूनच ते देशाला संबोधित एक भाषण देखील करणार आहेत. आणि त्याचबरोबर रायगड प्राधिकरण रायगड जतन आणि संवर्धनासाठी जे काम करत आहे त्याची एक माहितीपट देखील ते तिथे पाहणार आहेत. एकूणच रायगडासाठी काय काय मदत लागेल या संदर्भात देखील राष्ट्रपती इथे चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रपती हे रायगड किल्ल्यावर पुन्हा एकदा रोपवेने हिरकणीवाडी इथे येतील आणि इथून ते हेलिपॅड पाचाड येथे जातील आणि तिथून ते मुंबईला जातील. सध्या भारताचे राष्ट्रपती हे रोपवे स्टेशन इथे दाखल झालेले आहेत. बरं, उदय, राष्ट्रपती किती वेळ इथे असणार आहेत? आता राष्ट्रपतींच्या सोबत कोण कोण आहे आणि राज्य सरकारचं प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित आहे? राज्य सरकारचे प्रतिनिधीमधून सर्व प्रोटोकॉल अधिकारी हे इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण सोहळा जो आयोजित केलेला आहे तो आहे रायगड प्राधिकरण समितीने. स्वतः रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील यावेळेला उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आता रोपवेमध्ये बसलेले आहेत. कोणत्याही क्षणी त्यांचा रोपवे सुरू करण्यात येणार आहे. रोपवेची पूर्णपणे सुरक्षात्मक चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. सुरक्षा इथे मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. संपूर्ण रायगड परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे. वरती कार्यक्रम जो आहे किल्ल्यावरती देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. जवळपास 1,500हून पोलीस जे आहेत रायगड परिसरामध्ये सध्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ठीक आहे उदय तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मुंबई पुण्यामध्ये 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधी राज्य सरकारनं 1 तारीख दिली होती, पण मुंबई महानगरपालिका पाठोपाठ ठाणे, पुणे आणि अन्य काही महानगरपालिकांनी 5 ते 15च्या दरम्यान शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सूतोवाच केलं होतं. पण सध्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे, तर स्थानिक पातळीवर पाहणी करून किंवा संबंधितांशी विचारविनिमय करून शाळा सुरू करण्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. टास्क फोर्सच्या सोबत चर्चा करून शाळांच्या करता नियमावली तयार करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
तर पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडूनच परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास योग्य ते निर्णय घेतले जातील असंही त्यांनी नमूद केलं. आम्ही सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत. ज्या ज्या वेळेला आम्ही आपली अशी परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेला शाळा बंद करण्यासंदर्भामधल्या लोकल लेवलला ऑथॉरिटी देण्याचं काम केलेलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातलं पण निर्णय घेण्याचे काम जे आहे ते लोकल लेवलच्या ऑथॉरिटीला देण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच काही ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबई आणि पुण्याचा आपण उल्लेख केला त्या ठिकाणच्या शहराच्या शाळा आणि 15 डिसेंबरपासून कारण ते सुद्धा मॉनिटरिंग करतात की कशी तऱ्हेची परिस्थिती होतात, किती संख्या येते आणि त्यामुळे ते सगळं मॉनिटरिंग करूनच त्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये घेतला जाईल. याच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा केंद्र सरकारकडून काही आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही आहे. रिगार्डिंग टास्क फोर्सची आमची चर्चा जरूर झाली या विषयामध्ये, स्पेशली टास्क फोर्सची. त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारशी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं जातं. अजून सुद्धा त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला काही केंद्राकडून शालेय शिक्षण विभागाला आलेली नाही. कदाचित ती माहिती आरोग्य विभागाला येऊ शकते पण ते आमच्यापर्यंत अजून आले नाही. पण आमची अपेक्षा आहे की ते त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांचं लसीकरणावरती जास्त भर दिला गेला पाहिजे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राज्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 6 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे राज्यासह देशाच्या चिंतेतही काहीशी भर पडली आहे. तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या एकाच कुटुंबातील 6 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यात 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. राज्यात एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 8 आहे. काल कल्याण डोंबिवलीमध्ये एकाला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता आणि यानंतर त्याला विलगीकरणात पाठवण्यात आलं. पुण्यामध्ये ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची तात्काळ RT-PCR चाचणी करण्यात आली. तसंच यापुढे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे. त्यानुसार पुण्यातल्या या रुग्णाला रात्रीच क्वारंटाईन करण्यात आलं. पुण्यामध्ये गेल्या महिन्याभरात 370 जण विदेशातून प्रवास करून आले. त्यापैकी 335 प्रवाशांचा संपर्क हा वेगवेगळ्या लोकांशी आला होता. 267 जणांची RT-PCR चाचणी करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांनी लगेचच घाबरून जाऊ नये असं सुद्धा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्यावर अतिशय कडक भूमिका केंद्रानं घ्यायला हवी असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. बूस्टर डोस देण्याच्या संदर्भात देखील केंद्रानं लवकर निर्णय घ्यायला हवा असंही त्यांनी नमूद केलं. राजकीय लोकांच्या लग्नात होणाऱ्या प्रचंड गर्दीवर सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांचं, प्रशासनातल्या सर्वांचं, मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील हे बाहेरचे जे पेशंट येतात त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण थोडीशी कडक भूमिका घ्यायला पाहिजे. नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय का नाही, जिथं जिथं देशात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत त्या सर्व ठिकाणी. बूस्टर डोसच्या बद्दल चर्चा तुम्ही बघा, वेगवेगळ्या चॅनलमध्ये हे जी चर्चा चाललेली की बूस्टर डोस द्यायचा की नाही त्याच्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. पण ते एकदा हो तरी सांगा किंवा नाही तरी सांगा, नाही तर का नाही आणि हो तर का हो, हे शेवटी त्याच्यातले तज्ज्ञ लोक ज्यांनी रिसर्च केलेलं आहे तेच सांगू शकतात. खूप जण सांगतात की बाबा काळजी घ्या, नियमाचं पालन करा, मास्क वापरा, ह्याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी आहे वगैरे असं सगळे सांगतात. परंतु त्याच्याबद्दल खरं तर देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि WHO याबद्दलचं क्लिअर एकदा भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी केली पाहिजे.
त्या संदर्भामध्ये हे बऱ्याच जणांची माहिती घेतली तर ज्यांनी 2 डोस घेतलेले होते त्यांनाच त्याची बाधा झाली आहे. मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडं डोस उपलब्ध आहेत. त्याही संदर्भामध्ये ताबडतोब देश पातळीवर निर्णय होण्याची नितांत गरज आहे असं आम्हाला वाटतं. आजही मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण नक्की नाही, परंतु डोंबिवली, पुणा, पिंपरी चिंचवड, आळंदी असं आपण ऐकतोय. आणि मुंबई ही सगळ्यांच्या मध्ये आहे. बरेच जण मुंबईमध्ये कामानिमित्ताने येत असतात बाजूच्या शहरातले, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, तो वाढू नये म्हणून आपण आता ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या त्रिसूत्रीवर तर भर दिलाच आहे. पण त्याचबरोबर मुखपट्टी लावा, सॅनिटायझर व्हा आणि सोशल डिस्टन्सिंग वापरा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाताना महत्त्वाची आठवण अर्थात मास्कबद्दलची. मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा.